तर पुण्यामधल्या रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी नागपुरातून एकाला अटक करण्यात आली आहे। शिवाजी राठोड नावाच्या व्यक्तीला नागपूर रेल्वे स्टेशन परिसरामधून अटक करण्यात आली आहे। पुण्याच्या हडपसर परिसरातल्या रुग्णालयात बॉम्ब ठेवल्या प्रकरणात नागपुरातून एकाला अटक करण्यात आली आहे। शिवाजी राठोड असं दहशतवाद विरोधी पथकानं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। शिवाजी राठोड हा नेपाळला असलेल्या बहिणीकडे पळून जात होता। शालिमार एक्सप्रेसमधून प्रवास करताना आरोपी दहशतवाद विरोधी पथकाच्या हाती लागला। राठोड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे। आरोपीला गुप्तरोगाचा त्रास होता। उपचारासाठी 7 लाखांचा खर्च सांगितला गेला। आरोपीनं पैशासाठी हे कृत्य केल्याचा संशय आहे। आरोपीनं 400 रुपयात बॉम्ब सदृश वस्तू बनवली। आरोपीच्या घरात घड्याळ मागवलेला बॉक्स मिळाला। आरोपीच्या घरात 2 किलो गांजा मिळाला। यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बॉम्ब सदृश वस्तू बनवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही सगळे यूट्यूबवरचे व्हिडिओज इत्यादी पाहून अशा प्रकारचे त्यांनी एक बॉम्ब सदृश एक वस्तू तयार करण्याची त्यांनी प्रयत्न केलेले आहे। नेमकं हे प्रकरण काय? तर बुधवारी संध्याकाळी पुण्यातल्या हडपसरमधल्या एका रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळली होती। रुग्णालयातील डॉक्टरनं ही बॉम्ब सदृश वस्तू मोकळ्या परिसरात आणून ठेवली। पोलीस बॉम्ब शोधक नाशक पथकानं ही वस्तू निकामी केली। आता हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सापडतो, आता येते कुठून? साध्या हॉस्पिटलमध्ये जर आता बॉम्ब यायला लागले असतील तर मग आता कोणाची पाठराखण हे सरकार करते, गुंडांची का कसं?